बातमी ऐकून तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल। एक मुलगी मुलावर खूप प्रेम करत होती, पण तो मुलगा त्या मुलीला नेहमी इग्नोर करायचा। एक दिवस खूप रात्र झाली होती आणि कुठल्या तरी कारणावरून तो मुलगा त्या मुलीवर खूप चिडलेला होता, खूप रागावला होता। आणि तेव्हा ती मुलगी त्याला समजावत होती की ऐक ना रे पिल्लू, आता खूप रात्र झालेली आहे आणि एवढ्या रात्री मी तुला समजावण्यासाठी येऊ बी शकत नाही, ऐक ना माझं, मला समजून घे। तेव्हा तो मुलगा तिच्यावर आणखीनच चिडतो आणि रागात म्हणतो की प्रेमात वेळ बघितली जात नसते। तेव्हा ती मुलगी थोडा वेळ विचार करते आणि त्याला म्हणते की ठीक आहे, येत आहे मी। आणि तेवढ्या वेळात तो मुलगा फोन स्विच ऑफ करतो आणि झोपून जातो। थोड्या वेळाने फोन उघडून बघतो तर त्या मुलीचे खूप मेसेज आलेले असतात। बाबू, मला खूप भीती वाटत आहे, माझ्या पाठीमागे काही गुंडे लागले आहेत, तू ताबडतोब ये, तू लवकर ये, असे भरपूर त्याला मेसेज आलेले असतात। आणि जेव्हा मुलगा हे मेसेज बघतो तेव्हा म्हणतो की किती वेडी मुलगी आहे ही। तो मुलगा धावत पळत त्या मुलीकडे जातो आणि बघतो तर काय, ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात रोडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते। मुलगा तिला पटकन उचलतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो आणि देवाला हात जोडतो आणि म्हणतो की देवा, एक वेळा हिला व्यवस्थित ठीक कर, यापुढे मी हिला इग्नोर कधीच नाही करणार, जेव्हा पाड प्रेम करेन हिच्यावर। ते म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीची किंमत ती आपल्या आयुष्यातून गेल्यावरच कळते। म्हणून आपल्या जवळ खूप प्रेम करणारी एखादी व्यक्ती असेल तर तिची किंमत करा।